सूर्यरथाचे गुपित, 7 घोडे, 1 चाक आणि काळचक्राचे रहस्य. नमस्कार मित्रांनो, रथसप्तमीची कथा आपण ऐकली, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान सूर्यनारायणाचा रथ इतर रथांपेक्षा वेगळा का आहे? ज्या रथावर संपूर्ण सृष्टीचे आरोग्य आणि काळ अवलंबून आहे, त्या रथाच्या रचनेत निसर्गाचे आणि विज्ञानाचे एक खूप मोठे रहस्य दडलेले आहे. आज आपण उलगडणार आहोत सूर्यरथाच्या त्या 7 घोड्यांचे आणि एका चाकाचे अद्भुत गुपित. एका चाकाचे रहस्य. काळचक्र. इतर रथांना 2 किंवा 4 चाके असतात, पण सूर्यनारायणाच्या रथाला फक्त एकच चाक आहे. हे चाक म्हणजे साक्षात संवत्सर, म्हणजेच काळ. हे चाक कधीही थांबत नाही, कारण काळ कोणासाठीही थांबत नाही. या एका चाकामध्ये 12 आरे आहेत, जे वर्षाच्या 12 महिन्यांचे प्रतीक आहेत. हे चाक आपल्याला शिकवते की परिस्थिती कशीही असली तरी आयुष्याचे चक्र सतत फिरत राहिले पाहिजे. 2. 7 घोड्यांचे विज्ञान आणि अध्यात्म. सूर्याचा रथ ओढणारे 7 घोडे म्हणजे केवळ प्राणी नाहीत, तर ते 7 वेगवेगळ्या शक्तींचे प्रतीक आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने सूर्याचा प्रकाश पांढरा दिसत असला तरी तो 7 रंगांनी बनलेला असतो: तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. हे 7 घोडे म्हणजे सूर्याच्या किरणांमधील ते 7 रंग आहेत, ज्यांच्यामुळे हे जग रंगीबेरंगी दिसते. अध्यात्म आणि वेदांच्या दृष्टीने या 7 घोड्यांना वेदांमधील 7 छंदांची नावे दिलेली आहेत: गायत्री, बृहती, उष्णीह, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ती. याचा अर्थ असा की संपूर्ण विश्व हे वेदांच्या नादाने आणि सूर्याच्या प्रकाशाने चालते. वेळेच्या दृष्टीने हे 7 घोडे म्हणजे आठवड्याचे 7 दिवस आहेत. हे 7ही दिवस सूर्यदेव न थकता आपल्याला प्रकाश देतात, म्हणूनच त्यांना कर्मयोगी मानले जाते. 3. सारथी. अरुण देवांचे महत्त्व. सूर्यरथाचे सारथी आहेत अरुण देव. ते अपंग आहेत, त्यांना पाय नाहीत, पण तरीही ते सूर्याच्या अफाट वेगावर नियंत्रण ठेवतात. हे काय दर्शवते? हे सांगते की ध्येय गाठण्यासाठी शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक प्रबळता आणि जिद्द जास्त महत्त्वाची असते. सूर्य उगवण्यापूर्वी जो तांबूस प्रकाश दिसतो त्याला आपण अरुणोदय म्हणतो. तो म्हणजेच या सारथी देवाचे तेज होय. 4. रथाचा लगाम आणि दिशा. सूर्यरथाचे घोडे लगाम लावलेले नसून ते केवळ भगवान सूर्याच्या इच्छेनुसार धावतात. या रथाची दिशा नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, जी आपल्याला शिस्त आणि नियमिततेची शिकवण देते. सूर्यदेव कधीही आपली वेळ चुकत नाहीत, मग आपण आपल्या कामात आळस का करावा? 5. आध्यात्मिक संदेश. हे 7 घोडे आपल्या शरीरातील 7 चक्रांचेही प्रतीक मानले जातात. जेव्हा आपण सूर्याची उपासना करतो तेव्हा आपली ही 7ही चक्रे जागृत होतात आणि आपल्याला आरोग्य, बुद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सूर्याला जगाचा आत्मा म्हटले आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी आकाशात सूर्याकडे पाहाल तेव्हा तुम्हाला केवळ एक गोळा दिसणार नाही, तर एक महान व्यवस्था दिसेल, ज्यामध्ये काळ आहे, विज्ञान आहे, संगीत आहे आणि शिस्त आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? सूर्यरथाचे हे रहस्य ऐकून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटला असेल. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि रहस्यमयी माहितीसाठी आपल्या चॅनेलला जोडून राहा. धन्यवाद.